तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टेम्पोवाला दादा या ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, सगळ्यांना एक हंबल रिक्वेस्ट आहे, माझी विनंती आहे की मित्रांनो, आपला टार्गेट यूट्यूबचा जवळजवळ कंप्लीट होत आलेला आहे, थोडंसं राहिलेलं आहे। तुमच्या सगळ्यांची सहकार्याची मला गरज आहे। तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की थोडंसं तुम्ही सहकार्य करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल जर बघत असाल, नवीन असाल, तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा। आणि तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील, एंटरटेनमेंट, ट्रान्सपोर्ट, गाडी संदर्भात, आपल्या कामासंदर्भात, धंद्यासंदर्भात सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत जाईल। आणि आज मस्तपैकी दुपारी 1 वाजता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर मित्रांनो, आता कसं झालंय, एक दोन तीन दिवस नाही, जवळजवळ कंप्लीट मी 5 दिवस मी एक वेगळ्या कामामध्ये होतो। आता आपण नेहमी ट्रान्सपोर्टचा धंदा करतोयच, आपण इकडून माल भरतो, तिकडे माल सोडतो, दुसऱ्या गावी सोडतो। कसं झालंय, आपण ह्याच्या पलीकडे पण एक मार्केट आहे, ते माहिती होतं तर आपण त्या मार्केटमध्ये कधी उतरलो नव्हतो। ते मार्केट म्हणजे काय, मोर अँड पॅकर, ऑफिस शिफ्टिंग नाही का। आता कसं झालंय, 5 दिवसापासून मी ते सुद्धा काम सुरू केलेलं आहे। स्वतः सगळी कामे घेतोय आपण आणि आपण स्वतः सगळे अरेंजमेंट करतोय, लेबर विबर, पॅकिंग बिकिंग सगळं अशा पद्धतीने काम करतोय। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आपण एवढ्या 5 दिवसामध्ये एक तर आपण शिफ्टिंग केली बाणेर ते विमाननगर, विमाननगर ते बाणेर आपण शिफ्टिंग केली, ऑफिस शिफ्टिंग, चांगली तगडी शिफ्टिंग होती। त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट नाही म्हटलं तर 15,000 रुपये प्रॉफिट सुटलं। त्यानंतर आपण एक शिफ्टिंग केलेले कात्रज ते कोल्हापूर शिफ्टिंग केलेले, त्याचं आपल्याला नाही म्हणत, त्यामध्ये प्रॉफिट आपल्याला नाही म्हणत तरी जास्त नाही सुटलं त्याच्यामध्ये, कारण आपल्याला फक्त अरेंजमेंट करायची होती आणि मॅन पॉवर बघायचं होतं। त्यामध्ये आपल्याला 5 ते 7,000 रुपये आपलं प्रॉफिट सुटलं। आणि मित्रांनो, आता आपण चाललोय एक आपण कूलर, फक्त कूलर, एक कूलर आपल्याला इथं पुण्यामधून बेळगावला पाठवायचंय, ते सुद्धा काम आपल्याकडे आलेलं आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, साधा एक चम्मच जरी आपल्याकडे आला ना, ते सुद्धा आपण पार्सल करणार। आणि एखादं मोठ्या ट्रकचं सामान आलं ना, ते सुद्धा आपण पार्सल करणार। आणि पॅकिंग पिकिंग मोवर वगैरे सगळे विशेष नाही, म्हणजे कुठं कामात कमीच पडायचं नाही, जिथं कमी तिथं आपण अशी काम करायची आहेत आपल्याला। आणि चांगलं प्रॉफिट आहे, तुम्हाला सांगतो, या 4 दिवसांमध्ये नाही म्हटलं तर मी कमीत कमी 20,000 रुपये प्रॉफिट मी कमवून बसलोय। आणि गाडी ना आपली जितो गाडी पुण्याच्या बाहेर गेलेली नाही, एवढं पण तुम्हाला सांगतो। तर अशा पद्धतीने आपण कामं चालू केलेलं आहे। आणि दुसरा आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो पण बोलायचा आहे। तर स्टार्ट पासून एंड पर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप काय शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला पण चांगला अनुभव भेटेल याच्यामध्ये। तर चला मित्रांनो, भेटूया आपण डायरेक्ट। आता मी गाडी लोड केली, कूलर आहे तो आपल्या ट्रान्सपोर्टला पार्सल करायचं आहे। तर आपण चालू वाघोलीमध्ये, तेवढं कूलर देऊ, तुम्हाला दाखवतो कूलर केवढा आहे, कसं काय वगैरे। तर चला, आता चाललो मी वाघोलीला। आणि आणखी एक विषय काय माहिती आहे का, शरद आला इकडे, शरद फोन केलाय मला, म्हणतो आज कुठं आहे, म्हणलं या लावले, म्हणलं वाघोलीला, म्हणलं तू कुठं आहे, म्हणलं मी पण वाघोलीतच आहे, म्हणलं थांब आलोच म्हणलं आलोच। त्यांना शरदला आज आपल्याला पाडायचं आहे, कारण त्यानं आपल्याला एक शब्द दिलाय, तो आपल्याला आज त्याच्याकडे करून घ्यायचंय। तर चला, त्याचं पण आपण काम करू, आज विशेष नाही, चला। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दलिंद्री आली, आपलं शरद आलाय। युट्यूबला का नाही टाकायचं, लोकांना रियालिटी कळली पाहिजे। असले मित्र असले ना, तुमचे खरं सांगतो, तुमची वाट लागणार नाही, जास्त टाइम लागणार नाही। हे असले बघा, ती बॅग घेऊन पाक ते असलं टूल बॅग वगैरे घेऊन गाडीमध्ये कॅबिन मध्ये ठेवतो, एवढं गाडीला खर्च केलाय, एवढं मी गाडी सोन्यावर ठेवतो। हो, आपलं पाणी ठेव, जॅक ठेव, आणि स्कूटावर माहिलं तर स्कूटावर नाही म्हणतोय मला। हे असले जोडीदार आमचे, काय बोंबलायचे, ही बॅग सोन्याचीच आहे। हा बघा, तुझ्यासाठी सोन्याची आहे का, स्कूटावर का नाही सोन्याचं तुझ्याकडे? मग आहे ना, म्हणून तर दिला ना। हा, हे असे काम आहेत। तर चला पटापट आता ह्याला धंद्याला लावू, आपलं ट्रान्सपोर्टला जाऊ आणि आपलं माल आपलं पोस्टा करू, चला। आता विषय काय झाला माहिती आहे का मित्रांनो, 2 ट्रान्सपोर्टला आलो, खरेदी तिथं काय मटेरियल जात नाही आहे ते, कारण कूलर आहे, त्याचं एक तर बिल लागतं, आणि काय टेन्शन नाही, आपण काय ना काहीतरी जुगाड करूच। तर मित्रांनो, फायनली आपल्याला ट्रान्सपोर्ट भेटलं, गाडी भेटली, मस्तपैकी गाडीमध्ये टाकून दिली। ट्रान्सपोर्ट म्हणजे आपण ट्रान्सपोर्टमधून नाही, डायरेक्ट गाडीमधून पाठवून दिली आपण त्याला। चला, आता आपण इथं आलोय, शरदच्या मित्राकडे चाललोय, तिथं भेटून मग आपण पुढे जाऊ। तर मित्रांनो, आपल्या गाडीचा हॉर्न खराब झाला आहे,
हा पहिला वाला हॉर्न आहे तो काढून आता आपण नवीन हॉर्न बसवतोय. तर मित्रांनो आता नेक्स्ट डे शूट आहे. काल आपली एक शिपिंग झाली आणि आज तर काय निवांतच आहे. आणि काय विषय माहिती आहे का, आता जायचं आपल्या शाळेमध्ये जरा पोरांचं काम आहे. बँकेचं खातं उघडायचं आहे. गाडी पण डबल रिझर्व लागेल. गाडीत डिझेल टाकावं लागेल. चला शाळेत जाऊ पहिल्यांदा. त्यांचं आज बँकेतलं काम तेवढं उरकून टाकू, त्यांचं अकाउंट काढून टाकू आणि बघूया पुढं काय कसं काय वगैरे आज. आणि मित्रांनो काय इथे जायला परत रस्ता बंद केला. तर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला बोललो होतो एक महत्त्वाच्या अनाउन्समेंट करणार आहे आणि खूप महत्त्वाच्या बाबी आहेत आपल्या धंद्यामध्ये, टेम्पो धंद्यामध्ये. ते तुम्हाला सांगायचं आहे. मी मागं पण सांगितलं होतं या गोष्टी की मित्रांनो जर तुम्ही टेम्पो धंद्यात नवीन असाल आणि पोर्टरच्या जीवावरती जर गाड्या घेत असाल तर पूर्ण चौकशी करा आणि त्यानंतर गाडी घ्या. कारण पोर्टरमध्ये आता सगळ्याच गाड्या घेतात असं नाही आहे. काही ठराविक गाड्याच घेतल्या जातात, बाकीच्या गाड्या बंद केलेल्या आहेत. मी पाठीमागे ब्लॉगमध्ये पण टाकलेलं आहे. तुम्ही माझा ब्लॉग बघा तुम्ही, मी पाठीमागे टाकलेला आहे. लोक रस्त्याला बघतच नाही गाडी पिढीचे, डायरेक्ट गाड्या आडवी टाकतात. हां तर विषय काय माहिती आहे का मित्रांनो, आता पोर्टरमध्ये एक तर 3 व्हीलर पॅगो गाडी घेतात, पॅगो किंवा छोटी जितो अशामध्ये 3 व्हीलरमध्ये गाडी घेतात आणि 700-750 kg पासिंगच्या ज्या गाड्या आहेत 750 kg RC वरती 750 kg लोड कॅपॅसिटी पाहिजे त्या गाड्या घेतात पोर्टरला. म्हणजे टाटा एस, जितो प्लस नाही का, सुप्रो मिनी CNG विथ पेट्रोल हे घेतात, डिझेल नाही. तर अशा प्रकारच्या गाड्या टाटासमध्ये घेते ते. आणि त्यांनी मोठं जे सप्टेंबर 8 फुटाचं ते बंद केलेलं आहे, फक्त टाटासमध्ये घेतात. आणि त्यानंतर मग डायरेक्ट पिकअप आणि पिकअप झाल्याच्या नंतर डायरेक्ट 407 हे सप्टेंबर फक्त चालू आहेत. तर तुम्ही जर जितो, टाटा एस असं 750 kg पासिंगच्या गाड्या घेतल्या तर लागतील. अदरवाईज दुसऱ्या गाड्या तुम्ही जर घेतल्या जास्त पासिंगच्या म्हणजे 900 किलो, 1 टन, 1100-1200 किलो टनाच्या गाड्या जर घेतली गाडी तुम्ही पासिंगच्या तर तुमच्या गाड्या पोर्टरला घेणार नाहीत. लोक नवीन गाड्या घेते ते पोर्टरला जॉईन करायचे म्हणून आणि नंतर पोर्टरला जॉईन करून घेत नाहीत गाड्या. तर ही महत्त्वाची सूचना आहे, ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुमच्या मित्रांना वगैरे जर कोण जर म्हटलं की बाबा पोर्टरला गाडी घेऊन लावू तर त्यांना सांगून ठेवा बाबा गाडी घेताना विचार करून घे. आणि नवीन धंदा असं नवीन जर धंद्यात असेल तर धंद्यामध्ये पडूच नको. तर चला जाऊ आता बँकेमध्ये. तर मित्रांनो आता डायरेक्ट तुम्ही मला बघत असाल NH4 साताऱ्याचं भाडं आलं आपल्याला, ते आपण घेऊन जायचं आहे आपल्याला. हे पाठीमागे बघता गाडी लोडिंग केलेली आहे. एवढंच मटेरियल आहे आपल्याला, एवढंच मटेरियल घेऊन जायचं आहे साताऱ्याला. आणि त्यात आणखी गुड न्यूज काय, आपल्यासोबत आला आहे आपला भाऊ अमर, पुण्याला आला होता, आता त्याला पण घेऊन चाललो. तर चला पटापट लवकर साताऱ्याला पोहोचू. तर मित्रांनो हा बघू शकता, हा अमर गायकवाड आपला भाव आहे, साताऱ्याला राहतो, आता पुण्याला आला आहे आणि त्याला घेऊन चाललो आहे आपण. हे त्याच्यासोबत आलेले आहेत बाबा. आणि हा एक जोडीदार आहे, अमरचा मित्र आहे, तो पण आपला आता भाऊ झाला आहे. तर अशा प्रकारे आम्ही साताऱ्याला चाललो. हे पण असंच आहे, डोक्याला ताप देणारच आहे म्हणलं. काल जसं शिरत भेटला होता ना तसंच हा पण आहे. सगळे असेच आहेत ओरिजिनल, जिथं जायचं डोक्याला. हा फक्त शहाणा आहे, हा शहाणा आहे. मी कसं आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे. घरी असे मित्र ना देव कुणाला भेटू नये एवढी आमची इच्छा आहे. खरं भेटावं असले मित्र असे आहे घालायला, त्याशिवाय आयुष्यात मजा नाही. चला. 모닝콜로 너와 시작하는 하루 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 तर मित्रांनो आपली साताऱ्यात गाडी खाली झालेली आहे आणि अमरला पण सोडला. साताऱ्याच्या स्ट्रीटच्या त्याची बाईक लावली होती. आता तो पुढं चाललाय. आता त्याला
टोल नाक्यावरती त्याचं टोल नाक्यापासून जवळ त्याचं गाव आहे, त्या गावात राहतो तो. म्हणजे साताऱ्यामध्ये राहतो म्हणायचं थोडक्यात. आता चला आता जाता चहा मारू अमर बरोबर चहा मारून मग आपण डायरेक्ट निघू. तर चला अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.